शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी असलेल्या पैठण शहराचे पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय देशमुख सर आपल्यासोबत आहेत। सर, आपले संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। पैठण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 महिन्यापूर्वी आईसमोरच मुलीवर अत्याचार करण्याची एक घटना घडली होती। त्याच संदर्भात आपण संबंधित आरोपीचा मुसक्या आवळला आणि या संदर्भात त्या आरोपीला आपण ताब्यात घेतलंय। याबाबत सविस्तर माहिती आपण सांगावी। पोलीस स्टेशन पैठण येथे सुमारे 2 महिन्यापूर्वी एका पीडित महिलेने तक्रार दिली होती। यामध्ये तिची मुलगी पीडित होती आणि ही अल्पवयीन मुलगी होती। हिच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या आईसमोर बलात्कार केल्याबद्दल याच्यामध्ये गुन्हा दाखल होता। यामध्ये अहिल्यादेवी नगरचा कुख्यात गुंड आरोपी अंतुन श्यामसुंदर गायकवाड हा राहणार अहिल्यादेवी नगर हा त्यामध्ये आरोपी होता। हा सुमारे 2 महिन्यापासून फरार होता। यासाठी 5-6 वेळेस आमची पथकं अहिल्यादेवी नगरमध्ये गेले होते तपासासाठी, परंतु त्यांना यश आले नव्हते। आज रोजी आम्ही पहाटे सकाळी 6 वाजता अहिल्यादेवी नगरमध्ये छापा टाकला। उसाच्या फळामध्ये लपून बसलेला हा आरोपी यास आम्ही ताब्यात घेतले आणि त्याला आज रोजी अटक केली आहे। नाही, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की सर, या प्रकरणी घटनाक्रम थोडक्यात सांगावा आपण। यामध्ये सुमारे 2 महिन्यापूर्वी अहिल्यादेवी नगर येथील एक जोडपे आपल्या मुलींसोबत पैठण शहरामध्ये राहत होते। ते बाहेर लोकांना त्याच्याबद्दल काही कल्पना नव्हती। त्याच्याबद्दल माहिती काढली असता तो अहिल्यादेवी नगरमधून हद्दपार झालेला कुख्यात गुन्हेगार होता। त्याच्यासोबत राहणारी महिला ही त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती आणि त्या जो आरोपी होता कुख्यात गुंड अंतुन श्यामसुंदर गायकवाड हा त्या महिलेला तिचे आई वडील किंवा पती नसल्यामुळे तिचा सांभाळ करत होता आणि ती या महिलेला एकूण 3 मुली होत्या। त्यातील जी अल्पवयीन मोठी मुलगी होती त्या अल्पवयीन मोठ्या मुलीसमोर यांना जो आरोपी आहे यानं तिच्या आईसमोर तिच्यावर अत्याचार केले होते, शारीरिक अत्याचार। याबद्दल आमच्याकडे 2 महिन्यापूर्वी गुन्हा दाखल होता। या गुन्ह्यामध्ये आज रोजी आम्ही त्यांना अटक केलेली आहे। या आरोपीवर अहिल्यादेवी नगरमध्ये विविध कलमांवर एकूण 7-8 गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये जबरी चोरी, घरफोडी, तसेच विनयभंग, तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा, तसेच महिलांची छेड काढणे यासारखी विविध 7-8 गुन्हे दाखल होते। त्यावरून अहिल्यादेवी नगर पोलिसांनी त्याला हद्दपार केले होते। तो हद्दपारीची त्याची 1 वर्षाचा कालावधी होता। त्या कालावधीमध्ये तो पैठण शहरामध्ये वास्तव्यास होता। या दरम्यान त्याची कालावधी संपल्यानंतर हा इथंच राहिला आणि एका हॉटेलमध्ये तो त्या महिलेला काम देऊन तो हॉटेल चालवण्याचा नाटक करत होता। त्यावरून आम्हाला त्याच्याबद्दल संशय होता, परंतु कोणी त्याच्याविरुद्ध तक्रार दिलेली नव्हती। ज्या दिवशी आमच्याकडे हा गुन्हा दाखल झाला, पोस्कोसह बलात्कार विविध कलमान्वये याचा गुन्हा दाखल होता। याचा तपास WAPI सांगणे मॅडम पिंक पथक यांनी केलेला होता। यामध्ये आज रोजी आम्ही त्याला अटक करून माननीय न्यायालयासमोर उभे केलेले आहे। त्याला 1 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली असून डॉक्टर विनयकुमार राठोड सर पोलीस अधीक्षक, तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली SDPO श्री भोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनचे PSI नागरगोजे, ASI सुधीर ओळ, राहुल बल्लाळ, राजेंद्र जिवडे, तसेच कल्याण ढाकणे, भाऊसाहेब तांबे, खिळे, अंकुश शिंदे अशा विविध लोकांनी यामध्ये सहभाग घेतला होता। यामध्ये या आरोपीला जेरबंद करण्यामध्ये याच्यामध्ये मुज्जू पठाण तसेच बरेचसे सहकारी कर्मचारी यामध्ये सामील होते। यांनी आज सकाळी याला सापळा रचून उसाच्या फडामध्ये याला पकडलेला असून याच्याविरुद्ध आता आम्ही अटकेची कारवाई करून याच्याविरुद्ध पुढील कारवाई करत आहोत। आपले खूप खूप आभार, धन्यवाद।